उभारल्या गुढी नववर्षाची, आनंदाची आणि भरभराटीची तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज गुढीपाडव्यानिमित्त आपण इथे कुर्ला पश्चिम या भागात आलेलो आहोत। गुढीपाडव्यानिमित्त या भागात संपूर्ण कुर्ला पश्चिम भागात शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे। आपण जाणून घेऊया तिथल्या आयोजकांकडून आणि दिग्गज अधिकाऱ्यांकडून की या शोभायात्रेची संकल्पना काय आहे आणि या शोभायात्रेत कोणत्या विविध सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश केला आहे ते। आपलं हिंदू नववर्ष स्वागत यात्रा कुर्ला पश्चिम तर्फे आपण ही नववर्ष यात्रा सादर करत असतो। सर, या यात्रेला इथे शोभायात्रा काढून किती वर्ष झाली? कितवं वर्ष आहे या शोभायात्रेचं? ह्या यात्रेचं हे आपल्या कुर्ल्यामध्ये 16वं वर्ष आहे। गेल्या 15 वर्षापासून कुर्ल्यामध्ये विविध संकल्पना घेऊन आपण यात्रा करतोय आणि कुर्ल्यातला जो आपला वर्ग आहे, सर्व मराठी जन आहे आणि सर्व कामगार वर्ग असा वर्ग पहिल्यापासून होता। त्याचबरोबर सर्व समाजाचे घटक देखील याच्यात, जैन समाज, सिंधी समाज, शीख समाज देखील याच्यात सर्वजण उत्साहाने आपल्या नववर्ष यात्रेत सहभागी होत असतात। सर, यावर्षीच्या या यात्रेची संकल्पना काय आहे, थीम काय आहे, त्याबद्दल काही सांगू शकता का तुम्ही? यावर्षीची कल्पना अशी आहे की आपल्या भारत देशातील जी प्रख्यात मंदिर आहे, आपली जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करणं, आपल्या सर्व लोकांपर्यंत ही संस्कृती किंवा जी प्राचीन मंदिर आहेत याची माहिती पोहोचवणं हा सर्वात मोठा उद्देश आहे। सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि सर, आता या शोभायात्रेदरम्यान आम्ही बरेचसे म्हणजे मुलांनी बऱ्याच वेगवेगळ्या म्हणजे ऐतिहासिक जे व्यक्तिमत्व होती त्यांच्या वेशभूषा बघितल्या मुलांना घालताना, तर त्यामागे काय अर्थ आहेत त्या उपक्रमात? ह्यावर्षी जी संकल्पना आहे, मंदिरे हीच राष्ट्र मंदिरे अशी आपण संकल्पना ठेवली। 800 वर्ष आपण गुलामगिरी मुघलांची केली, नंतर 150 वर्ष इंग्रजांची, तरी आपण हिंदू धर्म आपला टिकून राहिला। ही संकल्पना आपण घेतली की आपली मंदिरं ही त्यामागे आपली शक्ती केंद्र होती। म्हणून लहान मुलांना आपण आई देवीच्या रूपामध्ये, तसेच रामकृष्ण अशा देवांच्या रूपामध्ये लहान मुलं आली होती। देवीची 51 शक्तिपीठ असं देखील आपण एक लहान मुली देवीच्या रूपात येऊन प्रत्येकाच्या हातामध्ये एक देवीचं नाव प्ले कार्ड देण्यात आलं आणि अशा प्रकारे ती रचना आपण या ठिकाणी करण्यात आली। आत्ताची आपण जी सजावट बघाल भारत सिनेमा येथे, ती देखील त्या संकल्पनेवरती आधारित आहे। सर, ही शोभायात्रा आज केव्हा सुरू झाली आणि आता या शोभायात्रेचे पुढचे टप्पे काय असतील? 2 टप्प्यामध्ये ही शोभायात्रा येते, एक गौरीशंकर मंडळाकडनं आणि एक तक्यावडमधून। आता ही भारत सिनेमा इथे एकत्र होऊन जागृत विनायक मंदिर इथे या यात्रेची सांगता होईल। तिथे सर्व मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असतील। गणेश मंदिराजवळ या यात्रेची सांगता होईल। सर, या शोभायात्रेत जसं आपण पाहिलं की मंदिर हीच आपली राष्ट्रसंपत्ती आहे, ही संकल्पना आहे, तर या संकल्पनेतून एकंदरीत या शोभायात्रेतून तुम्ही आजच्या समाजाला, नव्या पिढीला काय संदेश देऊ पाहाल? आपण बघितलं जी संकल्पना आज कुर्लेकरांनी इथे मांडलेली आहे, मंदिर हेच राष्ट्र, या राष्ट्रमंदिराच्या संकल्पनेतून राष्ट्रभावना कशी वाढेल त्यासाठी समस्त कुर्लेकर इथे एकत्र झालेले आहेत आणि त्या दृष्टीने आपले प्रयत्न करतील आणि निश्चित राष्ट्राला पुढे घेऊन जातील। ज्या पद्धतीने ही शोभायात्रा काढण्यात आलेली आहे, विशेष म्हणजे याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर यांच्या कार्याची सुद्धा संकल्पना मांडण्यात आलेली आहे आणि वीर जवानांना समर्पित अशी 15,000 चौरस फुटाची रांगोळी सुद्धा काढण्यात आलेली आहे आणि संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या पश्चादानामधून हिंदुत्व हेच विश्वबंधुत्व हा जो संदेश दिला होता, हा सुद्धा इथे रेखांकित करण्यात आलेला आहे। आणि विशेष म्हणजे जी 51 शक्तिपीठे च्या माध्यमातून या आपल्या कुर्ल्यातील प्रत्येक घरामधून लोकांनी वेगवेगळ्या वेशभूषा केल्यात आणि एक प्रकारे हा संपूर्ण मंदिरे हीच आपली शक्तिपीठे या माध्यमातून सर्व कुर्लेकरांना जी मंदिराची आपली एक ताकद आहे ते या शोभायात्रेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेले आहेत आणि निश्चितपणाने यामध्ये प्रत्येक कुर्लेकर सामील आहेत। आणि विशेष म्हणजे श्री सर्वेश्वर महादेव मंदिर इथून या यात्रेची सुरुवात झाली आणि तसे जागृत विनायक मंदिर याचा समारोह होत आहेत। म्हणजे एकंदरीत मंदिराला सुद्धा एक प्रकारे मध्यभागी ठेवून ही यात्रा काढण्यात आलेली आहे। सर, आम्ही आता इथे फिरलो तर आम्ही पाहिलं की वेगवेगळ्या स्तरातली, वेगवेगळ्या वयोगटातली माणसं या शोभायात्रेत सामील होती। तर असं म्हणतात की आपल्या पूर्वजांनी सणवार हे शोधून काढले कारण समाजात एकता व्हावी, लोक एकत्र यावेत, तर हे तुम्ही या शोभायात्रेतून कसं साध्य करत आहात? निश्चितपणाने, कारण ज्या आपले जे उत्सव आहेत, ज्या परंपरा आहेत, त्याचा उद्देश हाच होता की सर्वांनी एकत्र यावं आणि जे तुमचे मतभेद असतात ते विसरून जावेत। गुढीपाडवाचा सुद्धा हाच एक फार मोठा संदेश आहे आणि कुर्ल्यातील जी शोभायात्रेची विशेष काय की येथे प्रत्येक जाती धर्माचे लोक सामील होतात, आपलं योगदान देतात आणि वेळ म्हणजे की लास्टपर्यंत थांबून एक प्रकारे त्या गुढीपाडव्याला एक प्रकारच्या शुभेच्छा देण्याचं काम करतात। तर जसं की आपण
पाहिलं, इथल्या आयोजकांकडून जाणून घेतलं आपण की यावर्षीची ही 16वी शोभायात्रा आहे कुर्ल्याची. या शोभायात्रेची यावर्षीची संकल्पना होती हिंदू धर्मातले मंदिरं हीच राष्ट्रसंपत्ती. म्हणजे भारतातल्या सर्व ज्या काही 51 शक्तिपीठं आहेत ती यावर्षीची संकल्पना आहे. या शोभायात्रेतून ती लोक हा संदेश देऊ इच्छित आहात की हिंदू धर्म एवढी वर्ष झाली तरीही टिकून राहिला आहे. हिंदू धर्माच्या अस्मितेची, संस्कृतीचा जो काही वारसा आहे, ज्या काही नीतिमूल्य आहेत ते आजच्या समाजापर्यंत, आजच्या पिढीपर्यंत पोहोचावेत, हे या शोभायात्रेचं मूळ उद्दिष्ट होतं. धन्यवाद. मी ऋग्वेदा बागवे, व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षवर्धन सोबत, आणि तुम्ही पाहतात प्राईम टाईम कुर्ला.